नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कलाचे बाबा कलासाठी एक आल्याचा फक्कड चहा बनवत असतात. परंतु ते कलाला विचारतात की काय ग, अजून नैना आणि संगीता आल्या नाहीत, एवढा उशीर का लागतोय त्यांना. कलाला तिच्या वडिलांना काही सांगायचं नसतं, त्यामुळे कला वेळ मारून नेत असते. ती त्यांना सांगते की अहो बाबा, त्यांना पासेस जरा लेट भेटले आणि अजून त्या पूजेमध्येच असतील. आणि ती खोटं सांगते की मला जरा बरं वाटत नव्हतं म्हणून मी घरी निघून आले. मला जरा त्रास होत होता, 4-5 दिवसापासून मी नीट झोपलेली नाहीये आणि म्हणूनच मी घरी निघून आले. तर बाबा म्हणतात की ठीक आहे, आता चहा प्यायचा आणि सरळ खोलीत जाऊन आराम करायचा. तर मित्रांनो, आज आपल्या लाईकचं टार्गेट असणार आहे 30 लाईक्स, त्यामुळे पटापट लाईक करा आणि कमेंट करणाऱ्या दर्शकांची नावं ही व्हिडिओच्या शेवटी घोषित करण्यात येईल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. राहुल हा अद्वैतला म्हणत असतो की अरे दादा, तुझ्या गालाला काहीतरी लागलंय. तेव्हा अद्वैत त्याच्या गालाला हात लावतो. तेव्हा राहुल त्याला म्हणतो की अरे पुसू नकोस, हा तर प्रेमाचा ग्लो आहे. दादा, अरे आज पहिल्यांदा तू एखाद्या मुलीला रूम मध्ये घेऊन आलायस, ही तर अगदी ब्रेकिंग न्यूज आहे. पण दादा, काहीही म्हणा, ती मुलगी खूप प्रेटी आहे. अद्वैत म्हणतो की फक्त प्रेटी नाही तर ती खूप गॉर्जियस सुद्धा आहे. आणि आता तो नैनाच्या आठवणीमध्ये हरवून जातो. राहुल मात्र मनामध्ये म्हणत असतो की दादा, तू पहिल्यांदा हे कबूल केलंयस की तुला कुठली तरी मुलगी सुंदर वाटलीये. तू स्टेजवर सगळ्यांसमोर माझा अपमान केलास ना, आता मी तुला सुंदर वाटलेली प्रत्येक गोष्ट तुझ्यापासून हिसकावून घेणार. तर इकडे संगीता नैनाच्या पायांना हात लावून बसलेली असते. रोहिणी येते आणि म्हणते की मी तुला ओळखलं नाही ग, तू कोण आहेस. तेव्हा संगीता म्हणते की अहो, ही नैना. तेव्हा रोहिणी म्हणते की सॉरी, पण मी तुम्हाला पण नाही ओळखलं. नैना मनामध्ये म्हणत असते की जोपर्यंत अद्वैत होता तोपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता, परंतु आता प्रॉब्लेम होऊ शकतो. संगीता उठते आणि रोहिणीला म्हणते की ज्या लोकांना तुम्ही पास देता, तुम्ही त्यांच्याशी असंच बोलता का? आम्ही तुमचे पाहुणे आहोत ना. अद्वैतच्या आईला ती म्हणत असते की तुम्ही जरा मला शहाण्या दिसताय आणि तुम्ही सुद्धा आमच्याशी असं बोलताय. तर अद्वैतची आई म्हणते की सॉरी, पण खरंच आम्ही तुम्हाला ओळखलंच नाही. तुम्ही नक्की कोणाकडून आलाय, म्हणजे तुम्हाला पासेस कोणी दिले. संगीताला पासेस तर कलाने दिलेले असते, परंतु कलाचं नाव तर ती घेऊ शकत नसते. सोहमची आई म्हणत असते की कदाचित आबांनी पाठवले असेल पासेस. तर इकडे अद्वैत आबांना म्हणत असतो की काही झालं तरी आपल्याला रिझल्ट हा डिक्लेअर करावाच लागेल. अद्वैतचे काका त्याला म्हणत असतात की अरे जाऊ दे, आपण ही कॉम्पिटिशन एक ड्रॉ म्हणून सेव्ह करूयात, कारण तसंही प्रत्येक स्पर्धकाने अर्धवटच डान्स केलाय. परंतु अद्वैत म्हणतो की आपलं काम तर हे आहे की बेस्ट डान्सर चूज करायचं आपल्याला. तर आबा सुद्धा म्हणतात की मला असं वाटतंय की अद्वैत बरोबर बोलतोय. सोहम म्हणतो की अरे पण दादा, कोण असेल रे विनर. तेव्हा राहुल म्हणतो की सोहम, असं काय करतोयस, आपला विनर तर पक्का आहे, हो की नाही दादा. अद्वैत म्हणतो की हो. राहुल म्हणतो की बघा, आपण आता तिलाच डिक्लेअर करून टाकूयात. काका म्हणतात की परंतु आहे कोणती मुलगी. राहुल मुद्दामच म्हणत असतो की अहो, विवेक काकाची मुलगी नाही का सृष्टी, तिने काय कमाल डान्स केलाय आज. अद्वैत म्हणतो की एक मिनिट, मी तिचं नाव कुठे घेतलं. राहुल म्हणतो की हो, पण ती पण छानच नाचली ना. सोहम म्हणत असतो की मला काय वाटतं की ती राधिका छान डान्स करत होती. तर अद्वैत म्हणत असतो की हो, ती छान डान्स करत होती, यात काही प्रश्नच नाही. राहुल मनामध्ये म्हणत असतो की अरे दादा, तुझ्या मनात नक्की काय नाव आहे ना, हे मला चांगलंच माहिती, फक्त मला आता हे तुझ्याकडून ऐकून घ्यायचंय. अद्वैत म्हणत असतो की डान्स तर सगळ्यांनी चांगला केला, परंतु ती एक होती की जिने शेवटपर्यंत तिचा परफॉर्मन्स सोडला नाही आणि तिच्या डोळ्यांमध्ये कॉन्फिडन्स दिसत होता आणि तिचे एक्सप्रेशन सुद्धा खूपच सुंदर होते आणि तिचं नाव आहे नैना खरे. राहुल म्हणतो की अरे वा दादा, तुला तिचं नाव सुद्धा लक्षात आहे. अद्वैत म्हणतो की हो, माझ्या दृष्टीने तीच खरी विनर आहे. मला काय वाटतं आबा. आबा म्हणतात की या स्पर्धेची सगळी सूत्र मी तुझ्यावर सोपवली, त्यामुळे तू जो निर्णय घेशील तो मला मान्य असेल. तर इकडे रोहिणी ही संगीताला सारखी विचारत असते की तुम्ही इथपर्यंत आलाय म्हणजे तुम्हाला पासेस कोणी दिले हे तुम्हाला माहितच असेल ना. तेव्हा संगीता मुद्दाम सोहमच्या आईला म्हणत असते, म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की आम्ही पास न घेताच इथे आलोय म्हणून. सोहमची आई ही गरीब असते, बिचारी असते, भोळी असते, त्यामुळे त्या म्हणत असतात की नाही हो, आम्हाला असं नाही म्हणायचं, आणि त्या रोहिणीला गप्प राहायला सांगतात. त्या संगीताला म्हणतात की तुम्ही चहा घेता का, चला आपण तुमच्या चहा पाण्याचं बघूयात. संगीता लगेचच तिथं खुर्चीवर बसते आणि म्हणते की आणा चहा वगैरे घेऊन या तुम्ही, आणि हे काय चालूच राहणार. अद्वैतची आई म्हणते की चालू राहणार म्हणजे काय चालू राहणार. संगीता म्हणते की अहो, हेच चहा पाणी नाश्ता फळं वगैरे चालूच राहणार आहे, आता चांदेकरांच्या घरी आलोय ना आम्ही. परंतु रोहिणीला मात्र संगीतावर संशय येत असतो आणि ती मनात म्हणत असते की हे असे विचित्र बिहेव का करताय. इकडे संगीता नैना काजू अजून घरी आलेल्या नसतात, त्यामुळे बाबांना आता काळजी वाटायला लागते. कलाला म्हणत असतात की अगं, ह्या अजून कशा नाही आल्या, खूप उशीर झाला ना.
तर कला म्हणत असते की अहो ती चांदेकरांच्या घरची पूजा आहे, लागला असेल उशीर. तो झगमगाट वगैरे मला सगळं नको वाटलं होतं. म्हणजे किती विचित्र असतात ना हे श्रीमंत लोक. जर देवासमोर हात जोडले, डोळे झाकले तरी आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचते. त्याच्यासाठी एवढा झगमगाट करायची काय गरज आहे? आणि एवढे पैसे करून भक्तीचा असा इव्हेंट करायची काय गरज आहे? पैशांच्या जोरावर लोकांना नाचवायचं आणि त्यांच्या भावनांशी खेळायचं एवढंच येतं ह्या श्रीमंत लोकांना. मला तर अजून आठवतंय की जेव्हा आपल्या विवेक काकांचा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा अशाच एका श्रीमंत मुलाने काकांना उडवून दिलं होतं आणि पैशाच्या जोरावर त्यांनी त्यांचा जीव सुद्धा विकत घेतला होता. आणि मी हे कधीच विसरू शकत नाही. असा श्रीमंत माणूस जर माझ्या समोर आला ना तर मला चिडच येते त्यांची. तर इकडे संगीताला चहा आणून दिलेला असतो आणि फुरक्या मारत ती चहा पित असते. सगळ्यांना खूपच इरिटेट होत असतं. तेव्हा अद्वैतची आई तिला म्हणत असते की अहो मिसेस खरे, परंतु संगीता मात्र चहा पिण्यात बिझी असते. आणि मग नैना सांगते की अगं आई त्या तुझ्याशी काहीतरी बोलताय. संगीता सांगते की अहो खरं सांगू का, चहा खूप फक्कड झाला होता म्हणून चहाचीच संद्री लागून गेली. अद्वैतची आई म्हणते की ठीक आहे, परंतु तुम्ही राहता कुठे? तेव्हा संगीता म्हणते की हो मग फॅमिली बिझनेस आहे ना आमचा, खूप मोठा फॅमिली बिझनेस आहे. नैनाला हे सगळं थांबवायचं असतं. तेव्हा नैना म्हणते की आता झालंय माझं सगळं पाय व्यवस्थित. आणि मग अद्वैतच्या आईचं लक्ष संगीताकडे सोडून नैनाकडे येतं. नैना त्यांना म्हणत असते की खरं तर तुम्ही माझी खूप काळजी घेतली, त्यासाठी थँक्यू सो मच. आणि स्पेशल थँक्स तर अद्वैतसाठी, खरंच ते खूप चांगले. रोहिणी मात्र मनामध्ये विचार करत असते की जो अद्वैत ज्याने कधी वर करून मुलींकडे बघितलं नाही आणि तो खुशाल एका मुलीला उचलून घेऊन बेडमध्ये आला. आणि ह्या मुलीची ही आई, मला काही प्रकरण व्यवस्थित दिसत नाही. दोघीही आता निघायला लागतात तेव्हा रोहिणी त्यांना थांबवते आणि म्हणते की असं कसं मी जाऊ देईल, अजून रिझल्ट डिक्लेअर व्हायचं तर बाकी आहे. तर इकडे कला सुद्धा नैनासाठी प्रार्थना करत असते. ती देवी आईला म्हणत असते की माझी नैनाताई खरंच चांगली नृत्यांगना आहेत, प्लीज तिला पहिलं पारितोषिक मिळू दे. आणि जर ह्या कारणाने जर माझ्या आईच्या आणि ताईच्या चेहऱ्यावर हसू येत असेल तर तेच माझ्यासाठी खूप मोठं समाधान आहे. तर अद्वैत आता सूत्रसंचालन करत असतो आणि तो सर्वांना सांगतो की थोड्याच वेळात मी जी विनर आहे ती घोषित करणार आहे आणि विनरला हिऱ्याचं पदक सुद्धा मिळणार आहे. हिऱ्याचं पदक मिळणार म्हणून संगीता आणि नैना खूपच खुश झालेले असतात. अद्वैत म्हणत असतो की आता जी विनर आहे तिच्याबद्दल मला काहीतरी सांगायचंय. खरं तर त्या मुलीने शेवटपर्यंत तिचा डान्स सोडला नाही, तिचे एक्सप्रेशन सोडले नाही आणि तिची लय सुद्धा सोडली नाही. आणि ज्या क्षणाची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघताय तो क्षण सुद्धा आलाय आणि तो घोषित करतो की ह्या स्पर्धेची विजेती आहे नैना खरे. सर्वजण टाळ्या वाजवतात. संगीता आणि नैनाला तर प्रचंड आनंद झालेला असतो आणि अद्वैत सुद्धा नैनाची खुशी बघत असतो आणि सारखा तिच्याकडे बघत असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अद्वैत स्वतःच्या हाताने नैनाच्या गळ्यामध्ये तेच हिऱ्याचं लॉकेट घालतो. घरी आल्यावर काजू ही नैनाला म्हणत असते की हे बक्षीस कलाताईमुळे मिळालंय, त्यामुळे हे बक्षीस सुद्धा कलाताईच आहे. त्यानंतर काजू म्हणते की बाकी सर्व जाऊ दे, परंतु तुझं कानातलं कुठे? नैनाच्या कानामध्ये कानातलं नसतं, त्यामुळे सर्वजण आता बेचैन झालेले असतात. कला विचार करत असते की आजीने दिलेलं कानातलं होतं ते, मला तर आता ते काहीही करून मिळवलं पाहिजे. तर ते कानातलं असतं अद्वैतच्या रूममध्ये, जे नैनाने मुद्दाम त्याच्या रूममध्ये ठेवलेलं असतं जेणेकरून ती अद्वैतला पुन्हा एकदा भेटायला येईल. तर मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो, काल आपल्या चॅनलवर कमेंट करणारे आपले प्रेक्षक होते शिल्पा पाटील, वसंती दुधाले, शुभांगी म्हापसेकर, सुजाता त्रिभुवन, रमेश भवसर, निर्मला कोलेकर, मोहिनी कुलकर्णी, राजेश्वरी जाधव, गणेश महाडेश्वर, मनीष गुरव, पुष्पा वाटे, सखाराम मोरे, त्र्यंबक निकम, विकी वायावरे, भारती लाड, सुरेखा आनंदे, गीता देशपांडे या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खरंच खूप छान प्रतिसाद दिला. त्याबद्दल थँक्यू सो मच.